मध्ये कुडकुडी कुडकुडी व्हायला लागली एकदम. आज एकदम कडक मजा येणार आहे. आजचा जो ट्रेक आहे ना ते एकदम थ्रिल ट्रेक आहे एकदम. जय शिवराय मित्रांनो, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, मस्त निघालो आहे. आता आपण डाक बहिरीच्या दिशेने मस्त एकदम गुगल मॅपवरती टाकलं आहे जस्ट डाकचा फोर्ट. 80 किलोमीटर आहे इकडून चेंबूरवरून. आणि मी प्रणय आणि दया आज निघालो आहे. तर दया आणि प्रणय ऑलमोस्ट मला बेसच्या जवळपास भेटणार आहेत गावाजवळ. सो आता मी बाईकवरती निघालो आहे मस्तमध्ये एकदम. बाईकचं काम वगैरे एकदम कडकमध्ये करून घेतलं आहे. आणि 2026 चालू झालं आहे मित्रांनो. हा फर्स्ट ट्रेक आहे आपला 2026चा. थोडे छोटे स्पीड ब्रेक आहे. तर जाऊयात, बघूयात. हा प्रवासाचा व्हिडिओ आहे माझा. हा प्रवासाचा ब्लॉग असणार आहे. नेक्स्ट ब्लॉग आपला असणार आहे डाक बहिरी. तर आपण आज ट्राय करणार आहेत की दोन्ही कवर करायला, जसं डाकचा किल्ला आणि डाक बहिरी केव, ह्या दोन्ही कवर करायचा प्रयत्न करणार आहेत आज. म्हणून एकदम लवकर निघाले. सकाळचे 4 वाजले आता पहाटेचे. आपलं ट्राय करते की बेसला आपण 2 तासात पोहोचण्याचा, बिकॉज 80 किलोमीटर आहे तर 2 तास इनफ आहेत 80 किलोमीटरसाठी. सो जाऊयात मित्रांनो. इथे आपले महाराज. बोला मित्रांनो, हर हर महादेव. चला निघूयात एकदम फटफट एकदम आता. बघता श्रीनगर आला. वातावरण एवढं कडक आहे ना, एकदम थंड वातावरण आहे. फक्त वायझर वरती केल्यावरती एकदम थंड हवा जाणवते. हेल्मेटचं वायझर वरती करावं लागतं आपल्याला. आपण ॲक्सेंट 2 लावलं आहे, DJI ॲक्सेंट 2. राईडचा ब्लॉग आपण त्याच्यामध्ये बनवतो आहे मस्तमध्ये एकदम. मस्तमध्ये थंडी मित्रांनो, थंडी कडकमध्ये. थंडी पाहिजेच एकदम, थंड वातावरण पाहिजे तर राईडची पण मजा येते एकदम. आणि इथं काहीतरी बाजूला काम चालू वाटतं कलंबोलीचं स्टेशन. कलंबोलीचं भरपूर सारे रायडर्स भेटतात. आपण थांबणार नाही इकडे, डायरेक्ट आपण थेट निघणार आहेत. बघा असे बरेच रायडर्स लोक भेटतात इथे. थोडंसं थांबतात, चिल मारतात आणि मग पुढे आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने निघतात. तर आपण आपल्या डेस्टिनेशनने कंटिन्यू जात राहणार आहे. भरपूर सारे रायडर्स रोडवरती आहे बघा. पुढे बघा एकदम कडक खूप सारे रायडर्स इथं बघा प्लॅनिंग करत आहेत एकदम मस्तमध्ये. नाश्ता करून घेऊया. तिथं एक शॉप चालू दिसतं बघा. काय खायला आहे का बघा. मित्रांनो मस्त एकदम आता नाश्ता वगैरे केला आहे. आणि इकडे काय हे अंधार आहे ह्याच रोडला एकदम कडकमध्ये एकदम. मस्त नाश्ता केला आता एकदम पोट भरून. इडली होती, इडली आणि चहा पियालो मस्तमध्ये. आणि फॉग बघा एवढा असं फॉग आहे त्यांना अंगावरती असं धावून. व्हिडिओमध्ये दिसत नसतील बट मला असं फील होतं एकदम. आणि समोरच एवढा अंधार आहे ना एकदम कडकमध्ये. तर जाऊयात आता. ऑलमोस्ट जिथं आपला भेटण्याचं डेस्टिनेशन आहे ना, पहिला आपण एका पॉईंटला भेटणार आहेत. प्रणयने मला लोकेशन सेंड केलं आहे जिथं भेटायचं आहे. ते 22 किलोमीटर आहे इथून ऑलमोस्ट, म्हणजे अर्धा तास पकडून चालूयात. आणि तिकडून नंतर पुन्हा आपल्याला 16-17 किलोमीटर बाकी राहील. टोटल 36 किलोमीटर आहे आपलं डेस्टिनेशन. या साईडला एवढी थंडी आहे ना एकदम कडकमध्ये. आता मला थंड एकदम खूप जाणवतं आहे. आता पण तेवढं जास्त थंड काही वाटलं नव्हतं बट आता जास्तच थंडी वाटायला लागली एकदम कडकमध्ये. कुडकुडी व्हायला लागली एकदम. आणि मी आपलं पार्किंग इंडिकेटर चालू ठेवलं आहे बिकॉज खूप अंधार आहे पूर्ण रोडवरती. तर मागच्या गाड्यांना आपण दिसलं पाहिजे म्हणून मी चालू ठेवलेले. जायचं एकदम तुफान मित्रांनो, तुफान.
कडक एकदम मस्त वाटतं एकदम अंधारातून. इकडे या साईडला मोरबे धरणाकडे जायला रोड होता, मागच्या साईडला लेफ्ट मारल्यावरती. आणि आता थोडंसंच पुढे जाऊन आपल्याला एक लेफ्ट घ्यायचं आहे कर्जतच्या दिशेने जाण्यासाठी. कडाक्याची थंडी मित्रांनो, एकदम भारी वाटतंय. बट एकदम ह्या थंडीमधून पुढे जायला भूम 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 थंड थंड वातावरण आहे. आता थोडंसंच पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. जाऊयात आणि घेऊयात एक लेफ्ट. गुगल सांगते की हा लेफ्ट घ्या मित्रांनो. चला मस्त मध्ये आता इथं कर्जत रोड चालू झाला आहे. थोडासा ओबडधोड रोड असतो मध्ये मध्ये. ओके, पुढे मस्तमध्ये आता हे पण आहे, फिल्म सिटीसुद्धा लागते इथंच ह्या रोडला. एक मस्तमध्ये तिथे चेहरे लावलेत असे त्याच्यावरती दिवालावरती. सो हा रोड जरा बघत बघत जायचं आहे, बिकॉज ह्या रोडला खूप सारं असं काम चालू आहे. खूप ठिकाणी असं काम चालू आहे. सो बघत बघत थोडंसं जायचं आहे. बघा हीच ती फिल्म सिटी आहे जिथे मी बोलत होतो. गर्दी आहे तिथे आता देखील. आणि इथे असे चेहरे लावले तिथे, पण आता अंधारात दिसत नाही काही. बरेच जण सिगरेट प्यायला थांबले तिथे मध्ये. जाऊयात आता थेट. आता हे लोक ह्या साईडला कुठेतरी थांबलेत वाटतं, लेफ्ट साईडला. आपल्याला हा डेस्टिनेशनच कळलं मला. ओके, ते लोक तिथे थांबलेत. प्रणय आणि दया आपले मित्र तिथे थांबलेत. मित्रांनो कसे आहात मित्रांनो? अर्धा तास झाला तुझी वाट बघतोय. काय बोलतो? अरे हा इकडे होतो ब्लूटूथ कसं वाटतंय? छान वाटलं तुम्हा दोघांना लॉंग टाईम नंतर बघून. इकडे कशाला थांबलायत? आपल्याला इकडे जायचं. हां मग तेच एक सरळ. तुम्ही लोक त्या हे जर कशा थांबलेला? इकडे जायचं. मी बघितलं नाही, सरळ जायचं. मी येतो ना त्या रोडने नेहमी, सरळ जायचं. मस्त आता मित्र भेटलेत आणि झाले तयार करतात ते लोक. आपण निघूयात आता ह्या रोडने सरळ जायचं आपल्याला एकदम. अजून 14 किलोमीटर आहे ऑलमोस्ट आपलं डेस्टिनेशन यायला. सो त्यांना फॉलो करतो आता 14 किलोमीटर मस्तमध्ये. आता मस्तमध्ये एकदम समोर बघा, ऑलमोस्ट कर्जतला पोचलेत आपण. इथं विठुरायांची मूर्ती बघा, मोठी एकदम पाहायला भेटते. आणि आता पुढून लेफ्ट आहे आपल्याला माऊली. आता पुढचा लेफ्ट आहे. कर्जतमध्ये ही भली मोठी मूर्ती विठुरायांची मस्तमध्ये एकदम. आणि आता ब्रिज लागणार आहे एक छोटासा मस्तमध्ये. हा लेफ्ट घेऊन सरळ जायचं आपल्याला. भाई तुफान आपले मित्र काय ऐकत नाहीत आज. एकदम तुफान चाललेत. सांडशी गावाच्या दिशेने आता हा रोड चालू आहे, सांडशी गाव. आणि तिथून पुढे आपल्या प्रणयने जे मॅप टाकले ते बघूया कुठपर्यंत नेते आपल्याला. आज एकदम कडक मजा येणार आहे. आजचा जो ट्रेक आहे ना ते एकदम थ्रिल ट्रेक आहे, एकदम भारी. डाकबहिरीच्या केव्जमध्ये जायला जमणार ना आपल्याला, तेव्हा एकदम कडक ती बरोबर असं एकदम कातलाच आहे एकदम वरती. त्याचा ट्रेक एकदम थ्रिल आहे, थ्रिल. मित्रांनो व्हिडिओ बघा पूर्ण मस्तमध्ये. खतरनाक एकदम तुफान रस्ता लागला, तुफान. आपले मित्र रस्ता काढत काढत चाललेत एकदम भारीमध्ये. शेत लागले की काय कोणाचा काय समजत नाही. गाडी जाते तोपर्यंत जात राहणार आहेत. आज डाकबहिरी आणि डाकगड हे दोन डेस्टिनेशन आहेत आपले. दोन्ही पूर्ण करायचं चालू आहे आपला हेतू. गाव लागले आता.
तरी दोन्ही साईडला घरं आहेत आणि सोलार पॅनल मस्त मध्ये एकदम. इथून आतमध्ये टाकले मित्रांनी गाडी. मस्त एकदम फायनली पोचलोय. बस झालं, इथंच लावून ठेवत गाडी. तर मित्रांनो थांबतो आजच्या दिवस इथेच या ब्लॉगमध्ये. तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या ट्रेकिंगच्या. तर चला मित्रांनो भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि प्रवास करत राहा.